नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अपंग सर्टिफिकेट कसं काढायचं, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते असणार आहेत. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. या ठिकाणी या पोर्टल थोडं चेंजेस झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन, तर या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल द्यायची आहे. मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी आधार कार्डवर जसं संपूर्ण नाव आहे तसं ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तेच नाव हे सर्टिफिकेटवर येणार आहे. तर ह्या ठिकाणी मी नाव टाकून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. ईमेल आयडी ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ ही आधार कार्डवरली टाकून घ्या. त्यानंतर मेल, फिमेल, ऑदर जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर गार्डियन्स नेम, तर ह्या ठिकाणी जे कोणी सांभाळत असतील ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आई, वडील जे कोणी असेल. तर या ठिकाणी मी आई सिलेक्ट करून घेतो, मदर्स. त्यानंतर आईचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर, तर ह्या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. फोटोची साईज ही 5 KB ते 100 KB पर्यंत असली पाहिजे. त्यानंतर सिग्नेचरची साईज ही 3 KB ते 30 KB पर्यंत असली पाहिजे. मी अपलोड करून घेतो. आणि स्क्रोल करतो. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ, या ठिकाणी विचारत आहे की आपल्याकडे आधार कार्ड आहे का? असेल तर येस करा, अन्यथा नो करा. तर आपल्याकडे आहे म्हणून मी ह्या ठिकाणी येस वर टिक करतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी विचारत आहे की तुम्ही आधार कार्डची माहिती गव्हर्नमेंटकडे शेअर करत आहात, तर करू इच्छिता, तर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ, ह्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. आणि अपलोड आयडेंटिटी प्रूफ, या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. तुम्ही जेपीजी, पीडीएफ दोन्ही स्वरूपात अपलोड करू शकता. अपलोडची साईज ही 10 KB ते 500 KB पर्यंत असली पाहिजे. मी अपलोड करून घेतो. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू ऑप्शन दिसेल, तर तुम्ही व्ह्यू करून सुद्धा पाहू शकता. त्यानंतर ॲड्रेस, तर ह्या ठिकाणी ॲड्रेस आपल्याला टाकून घ्यायचा आहे. जसा आधार कार्डवर आहे तसाच ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर स्टेट, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर विलेज, त्यानंतर पिन कोड, त्यानंतर ह्या ठिकाणी विचारत आहे की तुम्हाला कोणतं अपंगत्व आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जे काही अपंगत्व असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करा. तर या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. डिसेबिलिटी टाईप, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ह्या ठिकाणी तुम्हाला जे काही अपंगत्व असेल ते सिलेक्ट करून घ्या. तुम्ही अंधत्व असताल तर ह्या ठिकाणी अंधत्व सिलेक्ट करून घ्या. तुम्हाला मानसिक बिमारी असेल तर तेही सिलेक्ट करू शकता. बौद्धिक असेल तर तेही तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही अपंगत्व असताल तेही सिलेक्ट करू शकता. तुम्ही ह्या ठिकाणी जन्मजात असताल तर तेही सिलेक्ट करू शकता. तर ह्या ठिकाणी जे असेल ते तुम्ही ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर डिसेबिलिटी ड्यू, तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्ही कसे अपंगत्व झाले ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपला ॲक्सिडेंटली आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही ॲक्सिडेंटली तुम्ही सिलेक्ट करू शकता. ह्या ठिकाणी विचारत आहे डिसेबिलिटी बाय बर्थ, तुम्ही जन्मतः अपंगत्व आहात का? तर ह्या ठिकाणी असेल तर येस करा, अन्यथा नो करा.
त्यानंतर या ठिकाणी नो केल्यानंतर तुम्ही कधी अपंगत्व झालात ते ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी विचारत आहे, की तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे का? म्हणजे अपंगत्वाचे सर्टिफिकेट आहे का? असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर हॉस्पिटल, ज्या हॉस्पिटलकडून तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू करून घ्यायचं आहे, त्या हॉस्पिटलची माहिती ह्या ठिकाणी द्यायची आहे. जर तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये ट्रीटमेंट करू इच्छिता, तर ह्या ठिकाणी येस करायचं आहे, अन्यथा ह्या ठिकाणी नोच राहू द्यायचं आहे. त्यानंतर हॉस्पिटल नेम, तर जे कोणचं हॉस्पिटल असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करा. सिव्हिल हॉस्पिटल असेल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, जे काही असेल ते ह्या ठिकाणी सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कॅप्चर कोड ह्या ठिकाणी टाकायचा आहे. मायनस प्लस जे काही असेल ते करून आपल्याला ह्या ठिकाणी बेरीज वजाबाकी जे काही असेल ते करून ह्या ठिकाणी टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती शो होईल प्रिव्ह्यूमध्ये. तर ती व्यवस्थित आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. व्यवस्थित माहिती आपण भरली आहे का? या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केले ते एकदा चेक करून घ्यायचं आहे, की आपलं डॉक्युमेंट ओपन होत आहे का? त्यानंतर या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे आणि फायनल सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला काही चूक वाटत असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन एडिट सुद्धा करू शकता. मी डायरेक्ट फायनल सबमिट करतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेसेज आलेला आहे, की आपलं फायनल सबमिट झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड ॲप्लिकेशन आणि डाउनलोड रिसिप्ट हे दोन्ही आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहेत. त्यांच्या प्रिंट काढून घ्यायचे आहेत आणि जे हॉस्पिटल सिलेक्ट केलं होतं, त्या हॉस्पिटलला आपल्याला एकदा व्हिजिट करायची आहे आणि त्या त्या ठिकाणी आपल्याला चेकअप करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्या या साइटवर आपलं सर्टिफिकेट जनरेट होईल. तुम्ही फॉर्म पाहू शकता. या स्वरूपात असेल. आपल्याला दोन्ही रिसिप्ट आपल्याला घेऊन जायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म आणि रिसिप्ट सुद्धा. ज्या ठिकाणी आपलं हॉस्पिटल सिलेक्ट केलं होतं, त्या ठिकाणी आपल्याला हे दोन्ही फॉर्म घेऊन जायचे आहेत. त्या ठिकाणी आपलं चेकअप होईल. त्या ठिकाणी चेकअप झाल्यानंतर आपल्याला किती अपंगत्व आहे, ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला देण्यात येईल, जे काही असेल. आणि याचं सर्टिफिकेट याच वेबसाईटवर आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. त्या ठिकाणी चेकअप झाल्यानंतर 2 दिवसांनी आपलं सर्टिफिकेट या ठिकाणी जनरेट होईल. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.